हा, आता नेक्स्ट बघा, आताच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोलचा फॉर्म्युला बघितलेला आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोलचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. तर त्याचा फॉर्म्युला काय बघितला, फी इज इक्वल टू 1/4πε0 इंटू पी कॉस थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर असा फॉर्म्युला बघितला. तर त्याच्यामध्ये पी म्हणजे काय असतं, डायपोल मोमेंट असतं. पी म्हणजे क्यू इंटू 2n डायपोल मोमेंट, पी कॉस थिटा बाय आर स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये दोन केसेस येऊ शकतात, ऑन द ऍक्सिस अँड ऑन द इक्वेटर. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन ऍक्सिस, इलेक्ट्रिक पोटेन्शियल this is case 1, electric potential on axis of electric dipole. ओके, ऍक्सिस म्हणजे काय लक्षात घ्या, हा मायनस क्यू चार्ज, हा प्लस क्यू चार्ज, या दोघांच्या मधून पास होणारी जी लाईन आहे, प्लस क्यू आणि मायनस क्यू मधून पास होणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणायचं, ऍक्सिस म्हणायचं. ओके, so this is the plus q minus q charge. Suppose this is plus q charge and this is axis. आता ऍक्सिस वरच जर पी पॉइंट असेल, पी पॉइंट इज ऑन द ऍक्सिस असेल, तर थिटा किती येणार बघा, म्हणजे ओ पॉइंट टू पी पॉइंट जॉईन केलेली लाईन आणि डायपोल, म्हणजे हा थिटा अँगल इथे येणारच नाही ना. इफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन द ऍक्सिस ऑफ डायपोल फाइंड आउट करायचं, काय होणार, थिटा 0 येणार आहे. आणि थिटा 0 म्हणजे पोटेन्शियल ऑन द ऍक्सिसचा फॉर्म्युला काय येणार मग, 1/4πε0 इंटू पी इंटू कॉस 0 म्हणजे 1 ना, पी बाय आर स्क्वेअर येणार. तसंच इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन द इक्वेटर, केस 2, हे 1 मार्काला क्वेश्चन येऊ शकतात. स्टेट द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन द ऍक्सिस, स्टेट फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन द इक्वेटर. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन इक्वेटर. ओके, त्याचा फॉर्म्युला काय येणार बघा, तर त्याच्यासाठी अगोदर थिटा काढावा लागेल. आता इक्वेटर म्हणजे काय, पुन्हा एकदा सपोज हा चार्ज मायनस क्यू आहे, हा चार्ज प्लस क्यू आहे, आणि सेंटरला दिस इज द सेंटर पॉइंट. तर लाईन पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस, याला काय म्हणतो आपण, इक्वेटर असं म्हणतो. इक्वेटर, डायपोलच्या सेंटर मधून पास होणार लाईन आणि ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणार लाईन, म्हणजे ऍक्सिसला परपेंडिक्युलर नेहमी इक्वेटर असतो, याला ऍक्सिस आणि त्याला इक्वेटर म्हणतात. तर पी पॉइंट आपण एक्झॅक्टली इक्वेटर वर घेतला तर अँगल थिटा किती येणार बघा, थिटा विल बी इक्वल टू 90 डिग्री ना. अँड देअरफॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन द इक्वेटर, इक्वेटरचा कुठलाही जर पॉइंट घेतला तर किती येणार, 1/4πε0 पी कॉस 90 डिवायडेड बाय आर स्क्वेअर, आणि कॉस 90 ची व्हॅल्यू 0 असते. सो पोटेन्शियल ऑन द इक्वेटर ऑफ डायपोल नेहमी काय असतं, 0च असतं. पोटेन्शियल ऑन द इक्वेटर ऑफ डायपोल किती असतं, नेहमी 0 असतं. आणि ऍक्सिस वर किती असतं, ऍक्सिस वर हे असणार आहे 1/4πε0 पी बाय आर स्क्वेअर असणार आहे. लक्षात येते. त्याचबरोबर इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा वेक्टर फॉर्म मध्ये देखील फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे. ओके, आणखी एक महत्वाचा फॉर्म्युला काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल इन वेक्टर फॉर्म, इन वेक्टर फॉर्म. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन वेक्टर फॉर्म काय येणार बघा, हे या पद्धतीने लिहिलं जातं, 1/4πε0 पी बार डॉट आर कॅप डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर लक्षात घ्या, आर कॅप म्हणजे काय आहे, युनिट वेक्टर. पी बार डॉट आय कॅप म्हणजे पी इंटू युनिट वेक्टर म्हणजे 1 ना,
P इंटू 1 इंटू कॉस थिटा येणार म्हणजे P कॉस थिटा येणार. कारण लक्षात घ्या P बार डॉट आर कॅप म्हणजेच काय येतं P कॉस थिटा येतं. कारण डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला माहिती असेल की तुम्हाला A बार डॉट B बार म्हणजे AB कॉस थिटा, A बार डॉट B बार म्हणजे AB कॉस थिटा. आता P बार डॉट आर कॅप म्हणजे P ची मॅग्निट्यूड इंटू आर कॅप ची मॅग्निट्यूड इंटू कॉस थिटा येणार आहे. P ची मॅग्निट्यूड फक्त P येणार, आर कॅप म्हणजे युनिट वेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड 1 असते. सो P इंटू 1 इंटू कॉस थिटा येणार म्हणजे P कॉस थिटा येणार आहे. म्हणजे हे वेक्टर फॉर्म मध्ये असं लिहिलं जातं किंवा हे असं लिहू शकतो और phi is equal to 1 by 4 pi epsilon naught P bar dot R bar divided by R cube येणार. P bar dot R bar divided by R cube. असं का? कारण युनिट वेक्टरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. युनिट वेक्टर म्हणजे काय असतं R bar divided by R असतं. वेक्टर टॉपिक मध्ये फॉर्म्युला बघितलेला असेल. आर कॅप म्हणजे काय असतं आर बार डिवायडेड बाय आर असतं. मग आर कॅपच्या ठिकाणी आर बार डिवायडेड बाय आर ठेवलं तर काय होणार आर स्क्वेअरचा आर क्यूब होणार ना तिथं. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन व्हेक्टर फॉर्म. फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन व्हेक्टर फॉर्म. कारण कॅप म्हणजे युनिट वेक्टर. आर कॅप कसं काढतो आपण आर बार डिवायडेड बाय आर या पद्धतीने आपण ते करतो. आता इथे एक क्वेश्चन आहे तो क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वेश्चन इज लाईक दिस. One example related to electric dipole. A short electric dipole has dipole moment. Short electric dipole चा dipole moment दिलाय 10⁻⁻⁹ coulomb meter. Determine electric potential due to dipole at a distance. Distance दिलेला आहे 0.3 मीटर. हे dipole moment दिलाय आणि distance दिलेला आहे. Center of dipole. On the axial line. कुठं कुठं काढायचं आहे बघा on axis. ऑन दी ऍक्सिस. ऍक्सिस वर तो पॉइंट घ्यायचा काढायचा आहे. त्याच्यानंतर ऑन इक्वेटर आणि त्याच्यानंतर थर्ड आहे ऍट एन अँगल 60 डिग्री विथ डायपोल ऍक्सिस. ऍट अँगल 60 डिग्री विथ डायपोल ऍक्सिस. 60 डिग्री विथ डायपोल ऍक्सिस येणार. वेक्टर फॉर्म इज ऑलवेज फॉर 0 थिटा. वेक्टर फॉर्म 0 थिटा साठी नसतो. डॉट प्रोडक्ट म्हणजे तिथे कॉस थिटा असतं ना. कॉस थिटा गेलं कुठं डॉट प्रोडक्ट मध्ये गेलं. कारण ए बार डॉट बी बार म्हणजे ए बी कॉस थिटा. म्हणजे डॉट प्रोडक्ट लिहिलं तर कॉस थिटा लिहायची गरज नाही. म्हणजे थिटा हा तिथं असणारच आहे असा त्याचा मिनिंग झाला. त्याच्यासाठी वेक्टर टॉपिक जरा बघा व्यवस्थित. जरा वेक्टर टॉपिक फिजिक्स साठी खूप महत्वाचा आहे. तर त्याच्यासाठी एक सजेशन आहे. माझं युट्यूबवर मॅथेमॅटिकल मेथड नावाचा एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये वेक्टर तुमचा अगदी व्यवस्थित क्लिअर होत आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल स्केलरच आहे आणि डॉट प्रोडक्ट स्केलरच देतं ना. पी बार डॉट आर बार म्हणजे स्केलर देणार आहे. म्हणून म्हटलं वेक्टर टॉपिक जो आहे ना तो परफेक्ट करा. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी बघितल्या लगेच लक्षात येतं. त्याच्यासाठी मॅथेमॅटिकल मेथड नावाचा युट्यूबवर माझा टॉपिक आहे. जर वेळ मिळाला तर जरा स्पीड वाढवून जरा फास्ट मध्ये ते बघा. हा, आता फर्स्ट काय आहे. फर्स्ट सॉल्व्ह करायचा आहे ऑन ऍक्सिस. ऍक्सिस वर पोटेन्शियल काय असतं. फी ऍक्सिस इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट पी बाय आर स्क्वेअर असतं. पी कॉस थिटाचं पी होतं ना फक्त. पी बाय आर स्क्वेअर. आता 1/4 पाय इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आहे 9 × 10⁻⁹. पी ची व्हॅल्यू आहे 10⁻⁻⁹. ओके, 10⁻⁻⁹ डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे आता हे आर स्क्वेअर म्हणजे कसं लिहितो माहिती आहे का. 0.3 म्हणजे 3 × 10⁻⁻1 लिहितो मीटर. म्हणजे स्क्वेअर करताना बरं पडेल. 3 चा स्क्वेअर किती 9. 10⁻⁻1 चा 10⁻⁻2 होणार. and therefore potential on the axis will be 9 get cancel. 10⁻⁹ and 10⁻⁻9 get cancel. 10⁻⁻2 ऊपर आने पर कितना होता है 10⁻2 volt. That is 100 volt.
ऍक्सिसवर तो पॉइंट असेल तेवढ्या डिस्टन्सला असेल तर 100 व्होल्ट पोटेन्शियल तयार होणार आहे. ओके. नेक्स्ट सेकंड, पोटेन्शियल ऑन द इक्वेटर फाइंड आउट करायला सांगितलंय. तर आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल ऑन द इक्वेटर इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, 0 असतं. अँड थर्ड, पोटेन्शियल ॲट 60 डिग्री काढायला सांगितलंय. पोटेन्शियल ॲट 60 डिग्री 1/4 पाय एप्सिलॉन नॉट P cos theta divided by R square. So 1/4 pi epsilon naught ची व्हॅल्यू 9 into 10 raised to 9. P ची व्हॅल्यू 10 raised to -9. Cos of 60 divided by R square ची व्हॅल्यू 3 into 10 raised to -1 चा स्क्वेअर 9 into 10 raised to -2. Once again 9 cancel, 10 raised to 9, 10 raised to -9 cancel, 10 raised to -2 वर गेल्यानंतर किती होणार, 100 होणार. 10 raised to +2 होणार म्हणजे 100 आणि cos 60 म्हणजे 1/2. सो पोटेन्शियल येणार आहे 50 व्होल्ट. ओके. सो दिस पोटेन्शियल इज 100 व्होल्ट. सो ऍक्सिसवर पॉइंट असेल तर 100 व्होल्ट म्हणजे पोटेन्शियल सगळ्यात जास्त कुठं असतं, ऍक्सिसवर असतं. इक्वेटरवर 0 असतं आणि बाकीच्या डिग्रीला काय असणार आहे, त्यांच्यामध्ये कुठेतरी असणार आहे. दिस इज पोटेन्शियल ॲट 60 डिग्री. 50 व्होल्ट will be the answer. Okay.